महाराष्ट्रातील युवक युवतींना एक सुवर्ण संधी प्राप्त होत आहे. यामध्ये संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी युवक युवतींना एक महत्त्वपूर्ण संधी प्राप्त होत आहे. तर ही नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन फॉर ॲडमिशन टू SPI सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुले छत्रपती संभाजीनगर, तसेच सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुली नाशिक याद्वारा ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर बघूया या जाहिरातीमध्ये काय पात्रता आहे मुला मुलींसाठी. प्रथम आहे, संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने जावे ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. 2. या ठिकाणी जून 2024 मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या 48व्या तुकडीसाठी व नाशिक येथील मुलींच्या दुसऱ्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी पात्रता बघूया. पात्रता आहे, एक, मुलगा किंवा मुलगी हे अविवाहित असावेत. दुसरी गोष्ट, ते महाराष्ट्राचे अधिवासी म्हणजे त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगाव आणि कारवार जिल्ह्याचे अधिवासी असावेत. तिसरी, त्यांची जन्मतारीख 2 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2010 दरम्यान असावे. 4. मार्च एप्रिल मे 2024 मध्ये होणाऱ्या प्राथमिक शालांत 10वी परीक्षेला बसणारा किंवा बसणारी 5 जून 2024 मध्ये इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असावे. ह्या झाल्या शैक्षणिक पात्रता. यामध्ये शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे. शारीरिक पात्रता अशी असावी की सैन्य दलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावे. UPSCने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषास पात्र असावे. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष पुढील प्रमाणे आहेत, जसे की उंची ही मुलांसाठी कमीत कमी 157 सेंटीमीटर असावी, मुलींसाठी कमीत कमी 152 सेंटीमीटर असावी. त्याचप्रमाणे वजन 43 किलोग्रॅम असावा. रात आंधळेपणा किंवा रंग आंधळेपणा नसावा. मुलांसाठी छाती न फुगवता 74 सेंटीमीटर आणि फुगवून 79 सेंटीमीटर इतकी असावी. NDA INA प्रवेशासाठी UPSCच्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी. यामध्ये लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर मुलाखत सुद्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून 28 एप्रिल 2024 रोजी विविध केंद्रावर घेतल्या जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 600 मार्कांचे बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQs 75 प्रश्न गणिताचे आणि 75 प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल एबिलिटी टेस्ट JET असे एकूण 150 प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला 4 गुण व चुकीच्या उत्तरास उणे 1 गुण म्हणजेच मायनस सिस्टम इथे असेल. लेखी परीक्षा साधारणतः 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड व CBSEच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. तर अशी ही परीक्षेचं स्वरूप आहे. मुलांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही साईट आहे, जसे www.spiarangabad.com या संकेतस्थळावर आणि मुलींसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.girlspinashik.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षेसाठी शुल्क आहे 450, जो नॉन रिफंडेबल आहे आणि हा पेमेंट आपण ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग याद्वारे भरू शकता.
डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरलेले शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर सुद्धा होईल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. यासाठी सुरुवातीला प्रवेश अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटची तारीख 10 मार्च होती आणि हॉल तिकीट दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी उपलब्ध होणार होते. परंतु यासाठी पुन्हा एक शुद्धीपत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे की दिनांक 15, 16, 17, 18 व 19 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीबाबत शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे. ऑनलाईन अर्जाबाबत मुदतवाढ दिलेली आहे. जसे 29 फेब्रुवारी 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऐवजी 10 मार्च 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असे वाचावे, अशा प्रकारचे शुद्धीपत्रक देण्यात